नमस्कार। बुलेटिनमध्ये महत्त्वाची बातमी। कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या घातक दुष्परिणामांचा मुद्दा ऐरणीवर आला। अशातच कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे। याचिकाकर्ते कोर्टात वैद्यकीय अहवाल सादर करणार आहेत। जनहित याचिकेवर द्विसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडेल। या सुनावणीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। भर शहरात भर मध्यभागी रस्त्याच्या कबूतरखाने नकोत, यामुळे आजूबाजूच्या रहिवासी परिसराला धोका निर्माण झालाय, त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे। त्यांच्या विष्ठेमुळे वेगवेगळे दुष्परिणाम होत आहेत। या संदर्भात आज कोर्टात सुनावणी होईल। कोर्टात होणारी सुनावणी आणि कबूतरखाना बंदीवरून पेटलेला वाद यावर आपल्यासोबत बोलण्याकरता आहेत मंत्री मंगलप्रभात लोढा। गेल्या 48 तासांपासून राज्यामध्ये सर्वाधिक चर्चेत मुद्दा आहे तो म्हणजे कबुतरांसंदर्भातला। आणि याच कबुतरांच्या मुद्द्यावरती जो गेली अनेक वर्ष जैन समाज आपल्याला अहिंसेच्या मार्गाने राहताना पाहायला मिळत होता, मात्र तो समाज आपल्याला कबुतरांच्या मुद्द्यावरती रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळाला। आज या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे। मात्र आता आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत मंत्री मंगलप्रभात लोढा। सर, काय सांगाल, आज कबुतरांसंदर्भामध्ये हायकोर्टामध्ये सुनावणी आहे, या सुनावणीकडे कसं पाहता आपण? नहीं, ते 2 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबने यावेळी जो लोकांच्या मनामध्ये एक आक्रोश होता आणि ते असमंजसता होती की काय होणार आहे, त्यासाठी एक मीटिंग घेतली होती। ती मीटिंगमध्ये त्याने सर्वांचं ऐकून घेतला आणि त्यानंतर त्याने महानगरपालिका निर्देश दिला की लोकांचं स्वास्थ्य अतिशय महत्त्वाचे आहे, पण त्याबरोबर कबूतरासाठी आपण रेस्ट्रिक्टेड फीडिंग, प्रॉपर क्लिनलीनेस हा सर सांभाळून कबूतर पण मरला नाही पाहिजे। तो त्यासाठी तुम्ही काय योजना बनवावा आणि योजना हायकोर्टमध्ये पेश करा। तो त्याने ते तयारी सुरू केली। आज हायकोर्टमध्ये ते स्कीम महानगरपालिका पेश करतील असं माझी अपेक्षा आहे। एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली बैठक, या बैठकीमध्ये मानव हिताची पण त्यांनी भूमिका घेतली आणि पशुप्रेमी हिताची देखील भूमिका घेतली। मात्र या भूमिकेनंतर देखील आपण काल बघितलं असेल तर रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात जैन समाजाचे लोक उतरले, आंदोलन करायला लागले। तर यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी अनेक पक्षांकडून केली जाते। काय वस्तुस्थिती, नेमकं कोण होतं? काल जे घटना घडली ते फार दुर्दैवी आहे। ते कोण लोक होते ते पण ते ट्रस्टीयाने स्वतःवर ऑन रेकॉर्ड सांगितलं की आम्ही त्यामध्ये नाही होते। आम्ही त्याने मीटिंग ठेवली होती, पण मीटिंग त्याने नंतर कॅन्सल केली, पण भीड जमा झाली होती। तो त्यामध्ये कोण लोक होते, कुठून आले, काय केले, पण 10 मिनिटांमध्ये सर्व कंट्रोलमध्ये आले। आता त्यावर काय कारवाई करायची आहे पोलिसचा निर्णय। मनसे या पक्षाचं असं म्हणणं आहे की जेव्हा आम्ही या स्वरूपाची आंदोलनं करतो तेव्हा आमच्यावरती गुन्हे दाखल होतात। मात्र काल जे आंदोलन झालं या संदर्भामध्ये आता सरकार नेमकी काय कारवाई करणार? तुम्ही स्वतः पालकमंत्री आहात, तुमची नेमकी भूमिका काय? यावर हा पोलिसाचं काम आहे, ते निर्णय करतील काय करायचे, ते पोलीस योग्य कारवाई करतील। शेवटचा प्रश्न, कबुतरांच्या विष्ठेमुळे मोठ्या प्रमाणात मानवी आरोग्य हे धोक्यात असतं असं अनेक एक्सपर्टने देखील सांगितलेलं आहे। स्वतः तुम्ही या संदर्भातला अभ्यास देखील केलेला आहे। आता जर कबूतरखाने हे बाहेर घेऊन जायचे म्हटले तर नेमकं तुमच्या अभ्यासामध्ये, तुमच्या रिसर्चमध्ये हे कबूतरखाने बाहेर कुठे घेऊन जाणं हे योग्य राहणार आहे? नाही, मी पूर्वी पण सांगितलं होता की ॲडिशनल स्पेस म्हणून ते काय जे जिथे लोक नाही राहतात तिथे रेस कोर्स आहे, आरे कॉलनी आहे, नॅशनल पार्क आहे, तिथे आपण करू शकता। तर ते आज जे हायकोर्टामध्ये काय निर्णय होते त्यावर अवलंबून आहे, त्यानंतर आम्ही सर्वजण बसून निर्णय करू। आजच्या हायकोर्टाच्या सुनावणीनंतर पुन्हा एकदा तुम्ही सर्व लोक एकत्र बसून या संदर्भात चर्चा करणार आहात का? मी सर्वांची एकत्र बसायची गरज नाही, आता महानगरपालिका यावर निर्णय करतील। ओके, धन्यवाद। हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा। कबुतरांसाठी आणखी काही जागा उपलब्ध आहेत, त्या जागांचा देखील विचार करावा। मात्र आजचं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की आज नेमकं हायकोर्टामध्ये सुनावणीमध्ये नेमकं हायकोर्टाकडून काय म्हणणं मांडलं जातं, काय ते म्हणणार आहेत, त्यावरती आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेची आणि प्रामुख्याने जैन समाजाची भूमिका स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ सचिनसह मी तुषार, रूपनगर, न्यूज 18 मुंबई। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करतायत। पनवेल पळसपे इथून या दौऱ्याला ते सुरुवात करतील। या दौऱ्यादरम्यान शिवेंद्रराजे दुरवस्थ महामार्ग, त्यावर पडलेले खड्डे आणि केल्या जाणाऱ्या उपाययोजना यांचा आढावा घेतील।
ठेकेदार, अधिकारी तसंच स्थानिकांशी चर्चा देखील केली जाणार आहे। हा संपूर्ण दौरा आणि मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दिनेश पिसाट। 18 वर्षे मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू आहे आणि या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले, ते अनेक ठिकाणची बायपास जे आहेत यांची कामे देखील रखडलेली आहेत। काही दिवसावर आता गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे, तरी सुद्धा तुम्ही पाहिलं तर या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। दरवर्षी बांधकाम मंत्री या मार्गाची पाहणी करतात आणि तात्पुरत्या सूचना देऊन हे महामार्गावरचे खड्डे भरले देखील जातात। मात्र हा महामार्ग पूर्ण कधी होणार हा असा एक प्रश्न पडलेला आहे। याही वर्षी बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे या मार्गाची पाहणी करणार आहेत। अगदी इंदापूर पासून पाहिलं तर पोलादपूर, महाड, माणगाव या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत। त्याचबरोबर त्या ठिकाणचे असलेले बायपासची कामे देखील रखडलेली आहेत। त्यामुळे शिवेंद्रराजे भोसले हे ठेकेदारांना आणि येथील अधिकाऱ्यांना कोणत्या प्रकारच्या सूचना करणार आणि चाकरमान्यांचा यंदाचा प्रवास खड्डेमुक्त होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। दिनेश पिसाट, न्यूज 18 लोकमत, रायगड। मुंबई अहमदाबाद महामार्गावर असणाऱ्या बारवर मीरा भाईंदर महापालिकेनं तोडक कारवाईचा बाबूलबुवा केला। कारवाईचा गाजावाजा करत पालिका अधिकारी जेसीबी घेऊन आले, पण दरवाजा तोडून पुन्हा परत गेले। त्यामुळे ही कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। अनेक वेळा हा बार अनधिकृत असल्याचा आरोप करण्यात आला होता। तोडक कारवाई देखील करण्यात आली, पण पुन्हा हा बार सुरू करण्यात आला। त्यामुळे परिवहन मंत्र्यांनी आदेश देऊन देखील कठोर कारवाई होत नसल्यानं ही कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। मीरा रोडच्या केमशो बारवरती अनैतिक मानवी वाहतूक शाखेने कारवाई केली होती आणि यावेळी 12 पीडित मुलींची सुटका सुद्धा करण्यात आले होते। मी त्याच बारमध्ये आलो। आज या ठिकाणी शिंदे सेनेच्या एका शाखा प्रमुखाने ही तक्रार केली होती। या ठिकाणी छुपा दरवाजा बनवलेला आहे आणि छुप्या मार्गाने या ठिकाणी हे पोलीस जे आहेत येतात असं त्यांना अलार्म आल्यानंतर, अलार्म वाजल्यानंतर हा जो मार्ग आहे या मार्गावरून ही जी बाहेरची गल्ली आपल्याला दिसते त्या गल्लीतून पळ काढायचे आणि त्या ठिकाणी इथून मागची साईड जी आहे या मागच्या साईडने पळून जायचे आणि तसंच त्यांनी अजून एक वरच्या साईडला एक जागा केलेली आहे जिथे महिलांना लपण्यासाठी जागा ठेवलेली आहे। जर पोलीस आले तर त्यांना ते दिसणार नाहीत आणि त्या ठिकाणी पोहोचणार नाहीत अशी व्यवस्था या बार मालकांनी केली होती। आणि या ठिकाणचे जे अजय साळवे आहेत शाखा प्रमुख, त्यांनी ही कारवाई करण्यास भाग पडलेला आहे। परंतु ही जर आपण कारवाई पाहिली तर ही कारवाई जी आहे थातूर मातूर कारवाई केल्याचं आता हे आपल्याला निदर्शनास येत आहे। महापालिकेचे ही कारवाई हे खोदा पहाड आणि निकला चुहा अशीच ही म्हणावी लागेल, कारण आपण जर फक्त बघितलं तर यांनी फक्त दरवाजा तोडण्याचं काम केलंय, मात्र बार जो आहे जशास तसं आहे। परंतु या ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की या बारवरती स्टे आहे, त्यामुळे याच्यावर कारवाई करता येणार नाही असं सांगितलेलं आहे। परंतु या ठिकाणी जर कारवाई यापूर्वी 4 वेळा जी कारवाई केली होती ती कशा प्रकारे केली होती, का केली होती हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे। आणि यामध्ये हे पालिका प्रशासन जे आहे हे कुठेतरी बार मालकांना सहाय्य करत असल्याचं या कारवाईवरून समोर येत आहे। आता या बारवर संपूर्ण कारवाई होते का, कारण प्रताप सरनाईक यांनी आताच झालेल्या पत्रकार परिषदेत जे अनधिकृत असतील ते सगळे तोडा असे आदेश दिले आणि त्यानंतर महापालिकेचे पथक आलं, परंतु त्या ठिकाणी रेंगाळत होतं, बराच काळ रेंगाळत होतं। त्या ठिकाणी कारवाई जेसीबी आले आणि ते परत गेलेले आहेत, कारण या ठिकाणी जेसीबीने कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे ह्या कारवाईकडे संशयाने बघितलं जात आहे। या आता बारची तोडफोड होणार का हे आता पाहावं लागेल। स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, मीरा भाईंदर। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी अनिल चव्हाण यांनी एका शाळेची तपासणी करण्याकरता 25,000 रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। तर संबंधित संस्था चालकानं तडजोडी अंती 20,000 रुपये देण्याचं ठरलं, पण 20,000 रुपयाऐवजी 5,000 रुपये एका बंद लिफाफ्यात दिल्यानं साईबाबांना लिफाफ्याचं वजन हलकं वाटलं। गट शिक्षण अधिकारी संतापलेच। लिफाफा थेट जमिनीवर फेकून पूर्ण रक्कम दिल्यावर काम होईल अशी तंबी त्याने दिली। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। दरम्यान संबंधित व्हिडिओ झाल्यानंतर आता चौकशी करून कारवाई केली जाईल असं दादा भुसे म्हणाले। गोंदिया जिल्ह्यात शिक्षण विभागाचा एक कारभार चव्हाट्यावर आला। त्याच्यामध्ये गट शिक्षण अधिकारी एका संस्था चालकाकडून 20,000 रुपयाची मागणी करतात, 5,000 रुपये ते देत आहेत। असं जर कोण करत असेल व्हिडिओ समोर आलेला कारवाई होणार का? तो व्हिडिओ जर आपण दिला निश्चितपणे त्याची चौकशी करू
चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल.